यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा या मागणीसाठी यंत्रमाग कामगारांचं राज्यव्यापी आंदोलन येत्या 1 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे। यंत्रमाग कामगारांचं राज्यव्यापी आंदोलन येत्या 1 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून यंत्रमाग कामगारांना स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा ही प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे। सोलापूर, इचलकरंजी, भिवंडी आणि मालेगाव इथून मोठ्या संख्येनं कामगारांनी या आंदोलनात आपल्या हक्कासाठी सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे महासचिव किशोर मेहता यांनी केलं। या धरणे आंदोलनाला प्रमुख अतिथी म्हणून कामगार नेते नरसय्या आडम मास्तर हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती किशोर मेहता यांनी दिली। राज्यामध्ये 7 ते 8 लाख यंत्रमाग कामगार आज मितीला या क्षेत्रामध्ये काम करत आहेत। अनेक वेळा आंदोलने, मोर्चे आणि निवेदनाच्या माध्यमातून अनेक वेळा कॉम्रेड आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा आंदोलने झाली, परंतु या कामगाराच्या पदरामध्ये सरकारने काहीही दिलं नाही। 2 वेळा आवाडे समितीने आणि हसन मुश्रीफ कामगार मंत्री असताना कामगार कल्याण बोर्डाची स्थापना करण्याची घोषणा सरकारने केली, परंतु ती कागदावरच राहिली, त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही। हे सर्व विचारात घेऊन मालेगाव येथील अधिवेशनामध्ये असा निर्णय घेण्यात आला की या कामगाराच्या हितासाठी सरकारने ताबडतोबीने कल्याणकारी बोर्ड स्थापन करावं अशी मागणी लावून धरण्यात यावी आणि त्या निमित्ताने 1 ऑगस्ट रोजी या 4ही केंद्राच्या वतीने धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम यंत्रमाग कामगाराला कल्याणकारी बोर्ड लागू करा ही प्रमुख मागणी घेऊन इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। या मागणीला जोर लावून त्या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे 4ही केंद्राच्या वतीने आणि कॉम्रेड आडम मास्तर हे प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आखण्यात आलेला आहे।